रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. अध्याय 12वा. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 12वा. भक्तियोग. भाग 1. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलियानुठी ताटी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसेनी वो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवसीसी सतरावियेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावुनी म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणोनी आंबे श्रीमते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. हे कृपादृष्टी माते, तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि विश्वावर अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. तुझा जय जयकार असो. विषयरूपी सर्पाने दंश केल्यावर मूर्छित झालेला मनुष्य उठत नसतो, परंतु तुझ्या गुरुकृपा दृष्टीच्या योगाने तो मूर्छित झालेला मनुष्य देखील विषयरहित होतो. तुझ्या प्रसादरूपी लाटांची भरती आली म्हणजे संसाराचा त्रिविध ताप कोणाला होऊ शकेल आणि शोकापासून कोणाला बरे पीडा होईल. हे प्रेममय कृपादृष्टी भगवंता, अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात आणि तूच त्या भक्तांचे ते परब्रह्म मी आहे अशा प्रकारचे अभेद ज्ञान प्राप्त करून घेण्याचे लाड पुरवितेस. हे गुरुकृपादृष्टी, तू आपल्या भक्तियोग साधकाला मूलाधार चक्राच्या ठिकाणी जागृत झालेल्या कुंडलिनीच्या मांडीवर लाडाने वाढवितेस आणि हृदयाकाश रूपी पाळण्यात कौतुकाने बसवून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस. आत्मप्रकाशाच्या ज्योतीने साधकरूपी बालकास तू ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा विरोध करणे ही जणू खेळणी आपल्या बालकाच्या हातात देतेस आणि आत्मसुखाची बाळलेणी त्या बाळाच्या अंगावर घालतेस. ब्रह्मरंध्रामध्ये असलेल्या 17व्या चंद्रामृत कलेचे दूध पाजतेस. अनाहत नादाचे स्पष्ट व मधुर गाणे गातेस आणि समाधी सुखाचा बोध करून स्वरूपी निजवितेस. म्हणून तू साधकांची माता आहेस. तुझे चरणकमल धरल्याने सर्व ज्ञान विज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे मी तुझी सावली म्हणजे तुझ्या चरणकमलांचा आश्रय सोडणार नाही. हे सद्गुरु कृपादृष्टे, तुझे कारुण्य ज्याला स्वीकारते तो जणू सर्व विद्यांच्या सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेवच होतो. म्हणून हे श्रीमान अंबे माता, तू भक्तांच्या मनातील इच्छा सफल करणारी कल्पतरूच आहेस. विश्वमाते, मला गीतेचा अर्थ सांगण्याची आज्ञा कर. भवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाचिया खाणी उघडवी देशियेचिया आक्षौणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंध संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दर कुटे
मोडी वाग्वाद अभांटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. श्रीकृष्ण गुणी माते, सर्वत्र करी ओसरते. राणी वे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीयेची या नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी. हो देई या जगा, तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुर विशील सदैवे, तरी आताची हे आघवे. निर्मीन माये, ये विनवणी ये साठी. अवलोकिले गुरु कृपा दृष्टी, म्हणे गीतार्थेसी उठी. न बोले बहु, तेथ जी जी महाप्रसादू. म्हणून साविया जाहला आनंदू. आता निरोपीन प्रबंधू, अवधान दीजे. तू शृंगार, वीर, करुण, बिभत्स, रौद्र, हास्य, भयानक, अद्भुत आणि शांत या नवरसांनी भाषेचा सागर माझ्याकडून भरवून टाक. उचित अशा उपमा, दृष्टांत, अलंकार रूपी रत्नांच्या खाणी निर्माण कर आणि भावार्थाचे मोठमोठे पर्वत निर्माण कर. मराठी भाषारूपी जमिनीत साहित्यरूपी सोन्याच्या खाणी उघडून विचाररूपी वेलींची दाट लावणी कर. सुखसंवाद रूपी विविध प्रकारच्या सिद्धांतांची उद्याने निर्माण कर आणि गुरु शिष्यातील फळांचा साठा असलेली वने निर्माण कर. नास्तिकपणाच्या दर्या नाहीशा कर आणि कुतर्क रूपी दुष्टे जनावरे हाकलून दे. गीतार्थाच्या रूपाने श्रीकृष्णाचे गुणवर्णन करीत असता मला समर्थ कर आणि श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. या मराठी भाषेच्या नगरामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ कर आणि या जगाला ब्रह्मानंदाचे देणे घेणे होऊ दे. हे गुरु माऊली, तू आपल्या कृपारूपी पदराने मला आपले पांघरून घालशील तर मी आत्ताच या अध्यायामध्ये अमृत मधुर विचार प्रकट करीन. अशी विनंती केल्यानंतर गुरूंनी कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि गुरु माऊली म्हणाली, तू आता इतर विचार न बोलता गीतेचा भावार्थ सांगण्यास तयार हो. गुरु असे बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सहजच आनंद प्राप्त झाला आणि ते म्हणाले, आपण जी मला आज्ञा केली तो महाप्रसाद आहे. मी आता गीतेचा भावार्थ प्रकट करत आहे, इकडे लक्ष द्यावे. अर्जुन वाच, एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. अर्जुन म्हणाला, देवा, याप्रमाणे एकनिष्ठ भावाने जे तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते आणि जे अव्यक्त अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी श्रेष्ठ कर्मयोगी कोण आहे? तरी सकळ वीराधिराजू, जो सोमवंशी विजयध्वजू, तो बोलता जाहला आत्मजू. पांडुन रूपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले. ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे, आणि ये कृष्णमूर्तीची सवे. या लागी सोय धरिली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत. भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी. या दोन्ही जीवाटा तू ते पावावया वैकुंठा. व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगिजे येथ. पैजे वाणी शातुका, तेची वेगळी ये वाला एका. म्हणून एकदेशिया व्यापका सरिसा पाडू. अमृताची या सागरी, जे लाभे सामर्थ्याची थोरी. तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. हे कीर माझ्या चित्ती, प्रतीती आथी जी निरुती. परिपुसणे योगपती, ते याची लागी. जे देवा तुम्ही नावेक, अंगीकारिले व्यापक. ते साचची की कवतिक, हे जाणावया. तरी तुझ लागी कर्म,
तूची जयांचे परम, भक्तिसी मनोधर्म विकोनी घातला. इत्यादी सर्वी परी, जे भक्त तू ते श्रीहरी, बांधोनिया जिवारी उपासिती. आणि जे प्रणवा पैलीकडे, वैखरी येसी जे कानडे, काही सयाही सांगडे नभेची जे वस्तू. ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश दशरहित, सोहम भावे उपासित ज्ञानिये जे. तया आणि जी भक्ता, एरा माझी अनंता, कवणे योगू तत्वता जाणितला सांगा. या किरीटीच्या बोला, तो जगतबंधू संतोषला, म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. तरी जो वीरांचा श्रेष्ठ राजा, सोमवंशातील विजयध्वज पंडूराजाचा पुत्र, तो अर्जुन बोलता झाला. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, आपण ऐकले का? तुम्ही मला जे विराट विश्वरूप दाखविलेत ते अतिशय अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तात भीतीच्या लहरी निर्माण झाल्या. तुमच्या या सगुण मूर्तीची अधिक सवय असल्यामुळे माझ्या मनात तिचीच आवड निर्माण झाली आहे. परंतु सगुण मूर्तीवर अधिक प्रेम ठेवू नकोस असे देवा तुम्हीच निक्षून सांगितलेले आहे. तरी साकार आणि निराकार ही दोन्ही रूपे निश्चितपणे तुमचीच आहेत हे मला समजून चुकले आहे. भक्तिमार्गाने सगुण रूपाची आणि योगमार्गाने निर्गुण स्वरूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठ नायका, भक्ती आणि योग या दोन्ही वाटा तुझ्या प्राप्तीसाठी आहेत. या वाटांनी गेल्यास व्यक्त आणि अव्यक्ताच्या दारात प्रवेश करता येतो. जो कस 100 भार सोन्याच्या लगडीचा असतो, तोच कस त्या लगडीतील वाढलेल्या वालभर सोन्याचा असतो. म्हणून मर्यादित आणि व्यापक या दोघांची योग्यता सारखीच असते. अमृताच्या सागरामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आहे, तीच थोरवी त्या अमृतसागरातील लाटेतील एक चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होत असते. ही जाणीव माझ्या चित्तात खरोखर आहे. परंतु हे योगेश्वरा, तुला जे विचारावयाचे आहे ते याकरिता की देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले ते तुमचे खरे स्वरूप आहे, अथवा तो तुमचा लीलाविलास आहे हे समजून घेण्यासाठी मी विचारित आहे. जे आपली सर्व कर्मे तुमच्याच करिता करत असतात, ज्यांना तुमच्याशिवाय या जगात दुसरे श्रेष्ठ असे काही नाही, ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला जणू विकल्पासारखे वाहिले आहे, हे श्रीहरी, इत्यादी सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात स्थिर करून तुझी उपासना करतात आणि जे तुमचे स्वरूप ओंकाराच्या पलीकडे असून ज्याचे वर्णन वाणीने करण्यास अशक्य व कोणत्याही प्रकारच्या वस्तूंबरोबर त्याची तुलना करता येत नाही किंवा होत नाही, जे अविनाशी आहे, प्रत्यक्षादी प्रमाणांना ज्याचा विषय करता येत नाही, एवढा तेवढा असा निर्देश करता येत नाही, ज्याला पूर्वापार कोणत्याही प्रकारची देशमर्यादा नाही, अशा परमतत्वाची, तो परमात्मा मी आहे या अभेद भावाने जे ज्ञानी लोक चिंतन करतात, हे अनंता, अशा ज्ञानी लोकांत व भक्त लोकांत खरा योग कोणास समजला ते सांगा. अर्जुनाच्या या बोलण्याने जगन्मित्र भगवंत संतोष पावले. ते म्हणाले, प्रश्न कसा करावा हे तू उत्तम प्रकारे जाणतोस. श्री भगवान वाच, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या ध्यान भजनामध्ये मग्न असलेले जे भक्तजन श्रेष्ठतम श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूपी परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमध्येही अधिक उत्तम योगी वाटतात. तरी अस्तु गिरीचिया उपकंठी, रिगालिया रविबिंबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती गा.
का वर्षा काळी सरिता, जैसी चढो लागे पांडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे, परी ठाकिलिया सागरू, जैसा मागिलही यावा अनिवारू, तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा, तैसे सवेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासिती, या परी जे भक्त आपण पे मज देत, तेची मी योगयुक्त परममानी. असे पहा की अस्ताचलाच्या कंठाजवळ माथ्याच्या थोडाशा खालच्या बाजूस सूर्याने प्रवेश केल्यानंतर त्या सूर्यबिंबाच्या पाठोपाठ त्याची किरणे जशी जातात. अर्जुना, पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी दिवसेंदिवस जसे चढू लागते, त्याप्रमाणे माझे मनोभावे भजन करीत असताना भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम वाढत असलेले दिसून येते. ज्याप्रमाणे गंगा नदी सागरास प्राप्त झाल्यानंतरही तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट सतत येत राहतो, त्याप्रमाणे ज्या भक्तांच्या हृदयातील प्रेमभाव माझे ठिकाणी असून पुन्हा पुन्हा प्रेमाचा प्रकर्ष अधिकाधिक वाढत जातो, तसेच सर्व इंद्रियासहित चित्त माझे ठिकाणी स्थिर करून रात्रंदिवस न म्हणता काळाचे भान न राहता जे भक्त अखंडपणे माझी उपासना करतात, अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते स्वतःलाही मला अर्पण करतात, त्यांनाच मी उच्च प्रतीचे योगयुक्त मानतो. हे त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते, सर्वत्र गमचिन्त्यं च कुटस्थमचलं ध्रुवम्, संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. आणि जे पुरुष इंद्रियांच्या सर्व समुदायाला उत्तम प्रकारे वश करून मन व बुद्धीच्या पलीकडचे सर्वव्यापी अकथनीय स्वरूप आणि सदैव एकरस राहणारे नित्य निश्चल निराकार अशा अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची सदैव ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतांच्या हितामध्ये रत असलेले आणि सर्व विश्वाच्या ठिकाणी साम्य बुद्धी ठेवणारे योगी मलाच प्राप्त होतात. आणि एरतेही पांडवा, जे आरूढोनी सोहम भावा, झोंबती निरवयवा अक्षरासी, मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया की रजोगे काही होईल, परी ध्यानाही कुवाडे, म्हणून एके ठाई न सापडे, व्यक्तीसी माझी वडे कहणेही नोहे, जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे पाऊनी चिंतवणे हिमपुटी जाहले, जे होय ना नोहे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना, जे चळे ना ढळे सरे ना मळे, ते आपुले नीची बळे आंगविले जिही, पै वैराग्य महापावके, जाळुनी विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरिली, मग संयमाची थाटी, सुनी मुरडिली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचिया, अपानीचिया कवाडा, लावोनी आसन मुद्रा सुहाडा, मूळ बंधाचा हुडा पन्नासीला, आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळवखे, वज्राग्नीची या ज्वाळी, करुणी सप्तधातूंची होळी, व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे, मग कुंडलिनी येचा टेंभा आधारी केला उभा, तया चोजवले प्रभा निमथावरी, नवद्वारांची या चौचकी, बाणोनी संयमीची अडवंकी, उघडली खिडकी ककारांतीची, प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे निमुंढे दिधली बळी,
चंद्रसूर्या बुजावणी करुणी अनुहताची सुडावणी 17 वियेचे पाणी जिंतिले वेगी मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपान ते सांडोनिया घन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आंगविताती निरवधी योग दुर्गे आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. अर्जुना, याशिवाय दुसरे जे निर्गुण रूपाचे उपासक आहेत ते देखील तो परमात्मा मी आहे अशी दृढ भावना करून अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला आलिंगन देतात, म्हणजे त्याच्याशी एकरूप होतात. ज्या ब्रह्माचे ठिकाणी मनाचे छोटेसे नख देखील प्रवेश करू शकत नाही, जेथे बुद्धीची दृष्टी देखील प्रवेश करू शकत नाही, ते इंद्रियांसारख्या स्थूल साधनांना कसे बरे समजेल. परंतु जे ब्रह्म एके ठिकाणी न सापडल्यामुळे, ते कोणत्याही आकारात येत नसल्यामुळे, जे ध्यान करण्यास देखील कठीण आहे, जे सर्व ठिकाणी समरूपाने नेहमी असते आणि ज्याची प्राप्ती झाली असता सर्व प्रकारचे चिंतन आपोआप थांबते, जी वस्तू उत्पन्न होत नाही म्हणून जी नाशही पावत नाही, जी वस्तू नाही असेही म्हणता येत नाही व आहे असेही म्हणता येत नाही, असे ते परमतत्व सर्व प्रकारच्या भावभावनेच्या पलीकडचे आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी कोणतेही साधन जन्माला येत नाही, जे निर्विकार असल्यामुळे आपल्या स्वरूपापासून कधी चलित होत नाही, जे अतिव्यापक असल्यामुळे कधी हलत नाही, जे पूर्ण रूपाने असल्यामुळे कधी संपत नाही, जे परिशुद्ध असल्यामुळे कधी मलिन होत नाही, ते परब्रह्म ज्यांनी आपल्या तपोबळाने आत्मसात केले आहे. वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयरूपी सैन्य जाळून ज्यांनी आपली होरपळून निघालेली इंद्रिये अतिशय कष्टाने आवरून धरलेली आहेत, त्यांनी विषयांकडे धाव जाणाऱ्या इंद्रियांच्या पुढे निग्रहाची ताटी उभारली व त्यांना अंतर्मुख केले व हृदयरूपी कपाटामध्ये कोंडून टाकले. अपान वायूच्या द्वाराला बळकट अशी वज्रासनाची मुद्रा लावली आणि मूळ बंधाचे बुरुज उभे केले. आशेचे संबंध तोडून टाकले, अधैर्याचे कडे पाडून टाकले व निद्रारूपी अंधकार नाहीसा केला. वज्रासन रूपी अग्नीच्या ज्वालांनी रक्त, मांस इत्यादी 7 धातूंची होळी करून व्याधींचा नाश केला आणि त्यांच्या मस्तकाने प्राणायामाच्या तोफा पुजिल्या. मग कुंडलिनीची मशाल आधारचक्रावर उभी केली. त्यावेळी त्या प्रखर प्रकाशाने त्यांना ब्रह्मरंध्राचा मार्ग स्पष्ट दिसू लागला. शरीरातील 9ही द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घातला व सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीरूपी चामुंडा देवी पुढे संकल्परूपी मेंढा ठार केला व मनोरूपी महिषाचे मस्तक बळी केले. इडा पिंगळा नाड्यांच्या सुषुम्नेमध्ये प्रवेश करून अनाहत नादाचा गजर चालू केला आणि 17व्या चंद्रकलेचे अमृतत्वरेने जिंकून घेतले. मग कुंडलिनी शक्तीने सुषुम्ना नाडीच्या आत पोकळी असलेल्या त्या कोरीव अशा दादऱ्याने एक एक चक्राचा भेद करीत वर चढून ब्रह्मरंध्र रूपी शिखर गाठले. ओंकाराची 3री मात्रा जी मकार, त्या मकाररूपी जिन्याचा बिकट शेवट ते चढून जाताना आणि गहन अशा मूर्ध्नी अशा आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी एकरूप होतात. याप्रमाणे सर्व भूतमात्रांविषयी समबुद्धी असलेले योगी तो परमात्मा मी आहे हा अनुभव देखील घेऊन टाकण्याकरता अमर्याद अष्टांग योगरूपी किल्ले स्वाधीन करून घेतात. याप्रमाणे स्थूल देहापासून सूक्ष्म मनापर्यंतच्या सर्व गोष्टी देऊन टाकून त्याच्या मोबदल्यात सर्व विशेष शून्य असा
ब्रह्माचा अनुभव घेतात. अर्जुना, ते योगी मलाच प्राप्त होतात. भक्तीने जे प्राप्त होते त्याशिवाय योगमार्गाने अधिक काही प्राप्त होत नाही. उलट योगमार्गाने जाणाऱ्या साधकाला कष्ट मात्र अधिक पडतात.